सहकारी संस्था म्हणजे व्यक्तींची स्वयंसेवी संघटना जी सभासदांच्या कल्याणाच्या हेतूने एकत्र येते। कर्जत तालुक्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा सहकारी संस्थांची कार्यपद्धती पाहायला मिळते। कर्जत भातगिरण सहकारी प्रक्रिया संस्था लिमिटेड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या जल्लोषात पार पडली आणि ह्या निवडणुकीच्या निकालाअखेर 15 वर्ष संचालक आणि 3 वेळा चेअरमन असणारे परशुराम घारे म्हणजेच आप्पा यांचा विक्रमी विजय झाला। परशुराम घारे हे धुरंधर आणि बलाढ्य राजकारणी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात। परशुराम घारे यांचे सहकारी संस्थेतील सर्व सभासदांशी चांगले संबंध असून सदस्यांच्या नफ्यासाठी आणि प्रश्नांसाठी त्यांचा नेहमीच विनास्वार्थ पुढाकार असतो। प्रत्यक्ष लोकांचे प्रश्न मांडण्यात त्यांचा हातखंडा असल्यामुळे एक बलाढ्य नेतृत्व म्हणून सभासदांनी परशुराम घारे यांना एकतर्फी कौलच दिला। एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या ह्या पॅनलमध्ये काटेकी टक्कर सुद्धा होती, पण योग्य नियोजन आणि संबंध या जोरावर परशुराम घारे यांच्या नेतृत्वाखाली असलेला पॅनल विजयी झाला आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। परशुराम घारे म्हणजेच सुधाकर घारे यांचे वडील, ज्यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू आणि समाजकारणाचा वसा मिळाला, त्या वडिलांचा विक्रमी विजय झाल्यानं सुधाकर घारे यांच्या चेहऱ्यावर अमाप आनंद होता। प्रचंड सदस्य मताने वडिलांचा विजय झाल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं म्हणत सुधाकर घारे यांनी विरोधकांना टोमणा मारत वडिलांच्या राजकीय बुद्धिमत्तेचं कौतुक केलं। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।